आत्ता वाजले आहेत 6:30 आणि 6:30 वाजता ना इकडे खूप अंधार पडतो। 7 वाजता तर डायरेक्ट आमच्याकडे मच्छर वगैरे सुटतात, त्यामुळे आम्ही 7च्या नंतर बाहेर पडत नाही। आता 6:30 वाजलेत आणि रस्त्याने तुम्हाला काही दिसणार नाही। हे जे आहे हे गेट आहे, लोखंडाचं गेट असल्यामुळे इकडे चोर वगैरे येत नाहीत। चोराला म्हणजे अलाउडच नाही, वॉचमॅन वगैरे असतात, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो चोरांचा। म्हणजे इथे किराणा दुकान आहे, किराणा दुकानामध्ये हे जिरा राईस आहे। जिरा राईस आता इथे हे जे आहे हे 70 रुपये किलो आहे आणि मसाल्याची पाकिट 20-30 रुपये अशी प्राइस आहे। साबुदाणा 30 रुपये, काबुली चना 45 रुपये पाव किलो आहे। मूग वगैरे 50 रुपये पाव किलो आहेत। बिस्किट वगैरे नॉर्मलच आपली प्राइस असते ती। भाजी आहे शिमला मिरची इथे 20 रुपयाची पाव किलो, काकडी 30 रुपयाची अर्धा किलो। काकडी थोडीशी म्हणजे शिळीच वाटते, एवढी फ्रेश नाही आहे। भाज्या पण अशा कधी कधी खूप फ्रेश असतात, कधी खूप म्हणजे शिळ्या पण असतात, तर कोणती भाजी घ्यावे ना हेच कन्फ्युजन होतं। कारली वगैरे आहेत पण ते खूप खराब आहेत, त्यामुळे कारली वगैरे काय आम्ही कधी घेत नाही आहेत। या ठिकाणी वांग्याचा भाव आता सध्या 30 रुपये पाव किलो आहे। गाजर 15 रुपये पाव किलो, टोमॅटो 20 रुपये पाव किलो। आणि हे फळ आहे ना, हे फळ माहीत नाही पण ते म्हणतात गावचा दुधी भोपळा आहे, गोल। मी पहिल्यांदाच बघितला आहे हा दुधी भोपळा, पहिल्यांदाच बघितला। याच्या अगोदर मी कधी बघितला नव्हता। मुळा आहे ते 20 रुपयाला एक जुडी आहे। हे बघा रस्त्याने असा अंधार आहे, लोक पण चाललेत रस्त्याने, खूप अंधार दिसतोय। 6:30ला थोडासा उजेड होता, पण 7ला तर असं वाटते खूप अंधार वाटतोय। आणि हे सर्व लोक ना आतमधून बाहेर येतात, काही बाहेरून आतमध्ये जातात। आतमध्ये खूप महाग असल्यामुळे जास्त बाहेरच जातात आणि सामान वगैरे त्यांना जे हवंय ते घेऊन येतात। हे बघा इथून आतमध्ये जायचा रस्ता आहे, हे सेक्टर 2 आहे, पलावा डोंबिवली सेक्टर 2। हे बघा इथे तुम्हाला ना जास्त गर्दी असेही दिसणारच नाही, किरकोळ लोक असतात आणि त्यामुळे रस्त्यावर जास्त ट्रॅफिक नसते, गर्दी नसते। आता इथे मी चालले आहे रिटर्न जाताना, पण आता थोडासा उजेड वाटतो। लाईट असेल तर काय वाटत नाही, पण अंधार असल्यावर खूप प्रॉब्लेम होतो, भीती वाटते म्हणजे रस्त्याने। तरी पण सुरक्षित असल्यामुळे चोर वगैरे आतमध्ये येऊ शकत नाहीत। प्रत्येक गेटवरती वॉचमॅन असतात ना, त्यामुळे चोर येऊ शकत नाही। बाहेर गेल्यानंतर चोराची भीती असते, कारण चोर कधी कुठे आणि कसे येतील ना सांगताच येत नाही।
हे बघा इथे खूप अंधार आहे आणि अंधार म्हणजे एवढा नाही वाटत, पण इथून आपण नॉर्मली जाऊ शकतो. तुम्हाला दिसतच असेल रस्त्यावर कोणी नाही. आणि याच्या समोर गेल्यानंतर आमचं घर आहे, त्यामुळे आता मी इथून चालतच जाते. 10 मिनटं जायला आणि 10 मिनटं यायला लागतात. हे बघा असा रस्ता आहे. आणि इथे ना बाहेर कुत्रे असतात, असं त्यांना असं वाटतं की आमच्यासाठीच काहीतरी आणले. ते डायरेक्ट अंगावर येतात, तरी खूप भीती वाटते. कारण प्राण्यांवरती विश्वास ठेवला ना की ते डायरेक्ट चावण्याची भीती वाटते. त्यामुळे रस्त्याने जायचं पण खूप कठीण झालेलं आहे. हे मुलं सायकल वगैरे खेळतात. आणि हे जे आहे ना, हे ग्राउंड पत्रेचं बनवलेलं आहे. पत्रे आहेत ब्ल्यू कलरचे, निळ्या कलरचे पत्रे आहेत. आणि उजेडामुळे जास्त क्लिअर दिसत नाही आहे. आता हे बघा इथे सर्व रस्ता असा हे वाटतो, तरी पण किरकोळ लोक ये जा करतात. आता हे इथे कुत्रे आहेत. कुत्र्याची तर मला खूप भीती वाटते, म्हणून शक्यतो सांभाळूनच राहिलं पाहिजे कुत्र्यांना. कारण कुत्रे कधी अंगावर येतील ना काहीच सांगता येत नाही. हे बघा इथे वॉचमॅन आहे आणि कुत्रं माझ्या मागे मागे येते. वॉचमॅन म्हणतोय काही करत नाही, पण सांगू शकत नाही. या कुत्र्यांची खूप भीती वाटते. पाळलेले कुत्रे असतील तर ते थोडे चांगले असतात, पण हे असे कुत्रे खूप भीतीदायक असतात. आता इथे आलेले आहे मी वरती. आत्ता इथेच थांबूया.